आणि ना शिजवायचं टेन्शन ना भिजवायचं टेन्शन, अगदी झटपट करून तयार होते. अगदी वर्षभर आहे ना आरामात टिकते, अजिबात कडक होत नाहीत, केल्यानंतर तुकडे पडत नाहीत. विशेष म्हणजे घरामध्येच करायचंय आणि घरामध्येच वाळवायचंय. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज करणारे आपण साबुदाण्याची चकली, आणि ही चकली जी मी केली आहे ना, यामध्ये शाबूचं तांदूळ अजिबात भिजत घातलेलं नाहीये किंवा बाहेरून दळून आणलेलं नाहीये. घरामध्येच करायचे आणि घरामध्येच वाळवत घालायचे. खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चकली होती. विशेष म्हणजे ना, स्टोअर करण्यासाठी ही चकली खूप छान राहते. आणि आपण ज्या ट्रिकने केली आहे ना, त्या ट्रिकने जर केली ना तर अजिबात खराब होत नाही. पटकन करूया. हे अर्धा किलो बघा शाबूचं तांदूळ घेतले ना, आपल्याला हे शाबूचं तांदूळ भिजवायचं नाहीये. तर काय करायचंय, तर इथे बघा हे मिक्सरचं भांडं घेतले आणि यामध्ये ना हे शाबूचं तांदूळ असं काढून घ्यायचं. यावर आहे ना झाकण ठेवूया आणि पल्स मोडवर आहे ना हे चांगलं फिरवून घ्यायचंय. अगदी बारीक करायचं नाहीये, पल्स करायचं. पल्स म्हणजे कसं, चालू करायचं बंद करायचं, चालू करायचं बंद करायचं. आणि तसं जरी जमत नसेल ना तर बघा, आपण ज्या साईडनं मिक्सरचं बटन फिरवतो ना, त्याच्या विरुद्ध साईडनं जर मिक्सरचं बटन फिरवून तुम्ही केलं ना तर त्याला पल्स मोड म्हणतात. आणि त्या पल्स मोडवर ना अगदी फाईन पावडर होत नाही. तर आपल्याला तसं करून घ्यायचंय. तर आता चेक करूया. ते बघा अगदीच बारीक सर केलेलं नाहीये. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. असं रवाळ जे असतं ना, रवाळपेक्षा थोडंसं डाळ असं मोठं ठेवलेलं. आता आहे ना हे एका बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्हाला बघा घालत असताना कळत असेल, असं रवाळ ठेवायचं. आता हे साईडला ठेवूया. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे अर्धा किलो असेल तर याला बटाटे किती घालायचे. तर बघा, जर अर्धा किलो शाबूचं तांदूळ असेल ना तर त्याला अर्धा किलोच बटाटा घालायचा आहे. अगदी मोजून मापून घालायची गरज नाहीये. जेवढं तांदूळ आहे ना आपलं तेवढाच बटाटा घालायचा. त्याच्यामुळे ना अगदी खुसखुशीत अशी ही चकली तयार होती. आता हे पीठ आहे ना आपण साईडला ठेवूया आणि आपले बटाटे चेक करूया. तर बटाटा आहे ना मी अगोदर शिजायला घातला होता. तर इथं बघा बटाटा आहे ना सोलून घेतलाय आणि 2 शिट्ट्या चांगल्या काढून घेतल्यात. आता आपल्याला काय करायचंय बघा, अर्धा किलो आपलं शाबूचं तांदूळ आणि अर्धा किलो बटाटा आहे. त्याच्यामुळे ना हे टोटल 1 किलोचा चकल्या तयार होतात. आता यामध्ये ना आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. तर तुम्ही ना इथं हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. असं काही नाही की चिली फ्लेक्सच घातले पाहिजेत. आता इथं ना हा काळं मीठ घेतलंय मी. आणि ना आपल्याला असा, जेव्हा आपण मोठ्या मोठ्या वस्तू करत असतो ना, गोष्टी करत असतो, त्यावेळेस आहे ना मीठ हातावर घेतलं ना तर बरं पडतं, अंदाज व्यवस्थित कळतो. आता ह्यामध्ये ना मला थोडंसं लागतंय म्हणून घालून घेते. आणि शक्यतो आहे ना मिठामध्ये ना खरकाटा हात कधी घालायचा नसतो, म्हणून पहिलं मी काय करते, हातावर घेते आणि मग घालत असते. कारण मला आहे ना हाताचा अंदाज लगेच कळतो. तर हे बघा, आता यामध्ये ना रेग्युलर मीठ घालून घेऊया. हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. मीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे. अगदी झटकीपट एका दिवसामध्ये म्हटलं ना तरी करून तयार होतात. आता इथं नाही बारीक किसणी घेतली आणि आपल्याला हा बटाटा आहे ना असा नुसता किसून घ्यायचा आहे. आणि गरम गरम असतानाच असं किसून घ्यायचा बटाटा थोडासा. म्हणजे काय होतं, आपण जे बॅटर जे शाबूचं तांदूळ वाटून घेतलंय ना त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं. रात्रभर भिजत घालायची गरज पडत नाही याने. आणि अगदी छान अशा फुगतात ह्या चकल्या उपवासाच्या. ते बघा पूर्ण बारीक बारीक असं हे करून घ्यायचं. हे राहिलेलं पण आहे ना यामध्ये असं वाटून घ्यायचं, म्हणजे किसून घ्यायचं. ते कसं होतं ना, कधी कधी सारखं सारखं तोंडामध्ये वाटून घ्यायचं, किसून घ्यायचं, असे सारखे शब्द पडलेले असतात ना. हे बघा चांगलं आहे ना. आता हे ना पिठा ह्या
पीठ आहे ना, शाबूचे तांदूळ एकत्र करून घ्यायचे दोन्ही. आता यामध्ये ना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. जे बटाट्याचा ओलसरपणा आहे ना, यामध्येच चांगलं असं मळून घ्यायचंय. त्याच्यामुळे आहे ना बघा, दोन्ही सुद्धा आहे ना जिन्नस एकसारखे घेतले ना तर जास्त मळावं लागत नाही किंवा आहे ना अगदी कोरडं सुद्धा पडत नाही. चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि काही जणांना प्रश्न पडला असेल की न भिजवता करतोय तर खराब होतं का? अजिबात खराब होत नाही. आणि हे ना तुम्हाला हे उन्हात सुद्धा घालायची गरज नाहीये. अगदी सावलीत आहे ना 1 ते 2 दिवसामध्ये आरामात वाळून जातं आणि काळं सुद्धा अजिबात पडत नाही. ते बघा, बोलता बोलता चांगलं मिक्स करून घेतलंय. याला ना आपल्याला मुरत ठेवायची गरज नाहीये, काही नाहीये. अगदी झटकीपट करायचं. तर बघा, बोलता बोलता आहे ना मळून घेतलंय हे चांगलं. अजून थोडंसं आहे ना. आणि आपल्याला आहे ना यामध्ये याला तेल सुद्धा लावायची नाहीये, बिना तेलाचंच करायचं. त्याच्यामुळे काय होईल, वर्षभर आपल्याला आपण ठेवलं तर याचा वास येणार नाही. ते बघा. तर बघा, पीठ जर तुम्हाला असं जास्त कडक वाटलं तर काय करायचं, यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंच आहे ना कोमट पाणी घालून घ्यायचं. थोडंसं घालायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं. ते बघा, पाणी तुम्हाला कितपत हवंय ना त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आणि बघा, आपण शाबूचे तांदूळ न भिजवता वापरले, त्याच्यामुळे कितीही पाणी घेतलं ना तरी ते ऍब्झॉर्ब करून घेतो. आणि अजिबात बघा पातळसर नाहीये हे पीठ. आता तुम्ही आहे ना सोऱ्याने सुद्धा घालू शकता किंवा असंही घालू शकता. म्हणजे कसं, जसे आपण केक सजवण्यासाठी जी नोझल वापरतो ना त्याने सुद्धा घालू शकता. तर मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं हा चकलीचा साचा लावून घेतलाय सोऱ्यामध्ये आणि हा आपल्याला यावर व्यवस्थित असा अटॅच करून घ्यायचा आहे. आता यामध्ये ना हे पीठ घालून घ्यायचंय. तर बघा, जसं आपलं भिजलेलं पीठ असतं ना अगदी सेम तसंच होतं. आणि जो साचा घेतलाय ना मी, याला आहे ना अजिबात तेल वगैरे लावून घेतलेलं नाहीये. कारण जर तेल लावलं ना आपण तर हे वर्षभर ठेवायचे, वास वगैरे येतो, म्हणून तेल नाही लावणार आहे. आता हे ना आपल्याला मी डायरेक्ट फॅन खाली आणि घरातच घालून घेणार आहे, बाहेर नाही घालणार आहे. आणि हे ना आपल्याला कसं घालायचंय ते दाखवते. तर इथं बघा, हा कागद असा हातरून घेतलाय सगळ्याच्या. तर बेडवरच करणार आहे मी. तर बघा किती व्यवस्थित अशा घालायला येतात.
अजिबात जास्त दाबावं लागत नाही। आता इथं ना बघा असा नोझल घालून घेतले आणि ग्लासवर आहे ना ही मी असं ठेवून घेणार आहे। जर तुम्हाला शेवग्याने घालायचं नसेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता। यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं, अगदी झटपट होतं। आणि मी बघा फॅन खालीच घरामध्येच ठेवलेले, हे ना आपल्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय खाली खाली। आणि इथं आहे ना हे व्यवस्थित असं वरची साइड आहे ना ती आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे। चकली पाडू शकता किंवा काही करू शकता तुम्ही। ते बघा अजिबात तुटत नाहीये। थोडस झूम करून दाखवते। ते बघा घरामध्येच घालून घेतले मी आणि बघू शकता किती खूप सारे असे घरामध्येच घातलेत। तर बघा वरती फॅन चालू आहे आणि खालती हे घातलेले। आणि हे ना आपल्याला 2 दिवस घरामध्येच वाळवून घ्यायचे, अजिबात बाहेर उन्हात घालायची गरज नाहीये आणि काळं सुद्धा अजिबात पडत नाही। ते बघा फॅन खाली फक्त एका दिवसात वाळलेत, कालच घातलं आणि आज बघा अगदी कडक असं वाळलेले। ते बघा 1 किलो मध्ये ना किती सारे झालेत आणि अगदी पांढरे शुभ्र दिसतात। आणि आता आपण आहे ना हे तळायचं कसं ते बघूया। विशेष म्हणजे ना भिजत घातलेले नाहीये तरी सुद्धा खूप छान दिसतात। आता इथं तेल ना मी गरम करायला ठेवलेले आणि त्यामध्ये ना आपल्याला ही साबुदाणा चकली घालून घ्यायची आहे। तर बघा आपण भिजत घातलेलं नव्हतं, शिवाय उन्हामध्ये सुद्धा वाळवलं नाही तरी सुद्धा चकली खूप छान झाली, तुकडे पडत नाहीयेत। तर तुम्हाला ना दुसरी सुद्धा मी घालून दाखवते आणि काढून घेऊया। चकली ना विशेष मध्ये उन्हामध्ये न वाळवताय ना वर्षभर टिकते सुद्धा। हे बघा ही न तळलेली चकली आणि ही तळलेली चकली। तर बघा अगदी दुप्पट फुगते आणि आपण खरंच खूप सुंदर झालीये। तर आहे ना एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चॅनलला जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा। यावरची ना तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते बघा। शाबूचं तांदूळ आहे ना कुणाला कळणारच नाही की आपण यामध्ये शाबूचं तांदूळ घातलेत। अगदी बारीक बारीक असे शाबूच्या तांदळाचे बबल्स आलेले, दिसायलाच खूप आकर्षक दिसतीये।